भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्या सुविद्य पत्नी सौ अंजली महाडिक यांनी आज अभिनव उपक्रम राबवला। कोल्हापुरातील हौशी कलाकारांना एकत्र आणून आर्टिस्ट्री फेअरचं आयोजन त्यांनी केलं। या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कलाकारांनी चित्र, पेंटिंग, पाईप क्लीनर आर्ट, बॅग पेंटिंग, टेक्स्चर आर्ट, टेराकोटा आर्ट अशा विविध प्रकारात उत्तम कलाकृती बनवत उपस्थितांची मनं जिंकली। महाडिक परिवारातील सौ अंजली महाडिक यांना विविध प्रकारच्या कलाकुसरीचा छंद आहे। अशा प्रकारे विविध कलाकृती साकारणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सौ महाडिक यांनी आज आर्टिस्ट्री फेअर हा उपक्रम राबवला। कोल्हापुरातील हॉटेल वृषालीमध्ये झालेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली। या हौशी कलाकारांना पाईप क्लीनर आर्ट, बॅग पेंटिंग, टेक्स्चर्ड आर्ट, टेराकोटा आर्ट, शाडू मातीपासून वेगवेगळे हँडमेड क्राफ्टचं प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून देण्यात आलं। टेराकोटा आर्टचं प्रशिक्षण अक्षय जाधव, शुभम कुंभार आणि प्रथमेश कुंभार यांनी दिलं, तर टोट बॅग पेंटिंगचं प्रशिक्षण रिद्धी कोठारी यांनी, तसंच पाईप क्लीनर आर्टचं प्रशिक्षण समृद्धी सातपुते आणि सिद्धी कांबळे यांनी दिलं, तर टेक्स्चर आर्टचं मार्गदर्शन खुशी बाहेती यांनी केलं। प्रशिक्षणानंतर हौशी कलाकारांनी पेंटिंगचे एकाहून एक उत्तम आणि सरस नमुने सादर केले। त्यापैकी टेक्स्चर आर्ट प्रशिक्षणात सहभागी होऊन सौ अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक आणि सौ वैष्णवी महाडिक यांनीही आपलं कौशल्य सादर केलं, तर संयोजिका सौ अंजली महाडिक यांनी पाईप क्लीनर आर्टमध्ये सहभाग घेतला। भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा मानस सौ अंजली महाडिक यांनी व्यक्त केला। तर आय थॉट ऑफ क्रिएटिंग अ कम्युनिटी, की मी एक अशी कम्युनिटी क्रिएट करते ज्याचे दुसरे पण आर्ट लवर्स वगैरे आहे इथं कोल्हापुरात किंवा आसपास इचलकरंजी, सांगली वगैरे जे कोण पण बाहेरून पण येऊ शकतात, तर त्यांना मग त्यांच्यासोबत शिकायला मी विचार केलं की एक ॲक्टिव्हिटीपेक्षा मी 4-5 वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज ठेवणार, ज्यात जे लोक ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्टेड असाल ते त्यांचं ॲक्टिव्हिटीजमध्ये येऊन आपलं आर्ट क्रिएट करू शकतात आणि नवीन आपण सगळेच मिळून काहीतरी शिकू शकतात। इथून पुढं पण माझे प्लॅन्स आहे की मी अजून आर्ट क्रिएटिव्हिटी क्लासेस वगैरे किंवा असेच वर्कशॉप्स क्रिएट करत राहणार। मला कोल्हापूरमध्ये पण चांगला आता रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मी असं प्लॅन करते अजून की मी मुंबई, पुणे वगैरे जे काही पण जागामध्ये मी पोचू शकते तिथं पण मी हे वर्कशॉप्स अरेंज करत राहणार आणि दुसऱ्या लोकांना पण शिकायचा चान्स देणार।